चला प्रकाशाला उशीर लागला वाचनही लवकर चालायचं होईल स्टेजवर टाइम करू नका आपल्या टाइमवर पूर्ण आहे सूचकांनी मी त्याला धावत्या वेगामध्ये सांगायचे सूचकांनी 40 नंबरचे उडवा 40 नंबर गोपाल कृष्ण भगवान की जय दिव्य भगवान की जय पार्वती शिव वदने वाला संसार इतवाती इतवाती आसना गुरुवारी देवानी कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय दिव्य भगवंताच्या चरणावरती नतमस्तक ग्रंथाचे रंगरंगे महावीर महाराजांच्या चरणावरती नतमस्तक श्रोते सज्जन परिवार तुमच्या चरणावरती नतमस्तक करण्याचे अनुदान करत एक परिश्रम करत आहात भाग्यवान आहात भगवान दिवेश्वराचा जन्मोत्सव सोहळा या आनंदमय या ठिकाणी असणारा आमच्या उल्हासामध्ये संपन्न होत आहे त्याच्या असणारा कळत सत्या देशात असणारा कथाचा अनुदान या ठिकाणी दिवेश्वर भगवान निरंतर परमात्म्याला या ठिकाणी विनंती करतात काही या ठिकाणी काही काळाच्या नंतर आपल्याला निवृत्ती घ्यावी लागते शासकीय सेवेमधून निवृत्ती घ्यावी लागते या संसारामधून सुद्धा निवृत्ती व्हावं लागतं असा आपल्याला दिवेश्वर भगवंताला आपल्याला शिव परमात्म्याला विनंती हे चिंतन या संसारातून माझं चित्त विकलंय आता मला निवृत्तीसाठी परवानगी द्या जरी निवृत्ती झालो या संसारातून जरी निवृत्त झालो तरी सदोदित तुमच्या नामात असणारा छंद लागलेला आहे तुमची या ठिकाणी असणारे सेवा पूजा असणारा नित्य नेमान करीना घेतलेला वाचा टाकणार नाही परमात्मा बोलू लागले या ठिकाणी असणारे दिवेश्वर भगवंता तुम्ही या ठिकाणी असणारा गुणाचे हे जनामध्ये खरीदवा आणि एकच कळवा अरे सर्वसामान्य जन या ठिकाणी असणाऱ्या भवसागरामध्ये बुडलेला आहे या दुःखाच्या सागरामध्ये बुडलेला आहे त्यांना असणाऱ्या भक्ती मार्गाला लावा हे महत्वाची जिम्मेदारी तुमच्यावरती येतो जसे आपल्याला प्रत्येक समाजामध्ये जे वयोवृद्ध आहेत ना त्यांचं मार्गदर्शन जरूर घ्यावं ते मार्गदर्शन त्यांच्याकडे अनुभवाचे बोल असतात या ठिकाणी अशा पद्धतीने योग्य मार्गदर्शन दिवेश्वर भगवंताला या ठिकाणी शंकराने केला आणि या ठिकाणी असणारा भक्ती मार्ग रोज असणारा आचरण आपलं असणारा महत्वाचं आहे आणि तो धर्माचा आचरण चुकता कामा नये तो निष्ठेने आपण केलेला तो निष्ठेने चुकता कामा नये अशा पद्धतीनं योग्य मार्गदर्शन त्या शिव शंकरानं दिवेश्वर भगवंताला या ठिकाणी केलं म्हणजे उपदेश प्राप्त झाल्याच्या नंतर कैलासाच्या ठिकाणी आले म्हणजे अशा पद्धतीने आल्याच्या नंतर त्या कैलासाच्या ठिकाणी स्थापना केली विधिवत असताना स्थापना करून पूजा केली जे पुढे असताना दर्शनाला जातील त्याचे सर्व पाप ताप दर्शन केल्यानंतर जाईल असा असताना ते सामर्थ्य सांगतात आपल्याला कैलासाच्या ठिकाणी जाता येत नाही परंतु या ठिकाणी तीर्थक्षेत्र वाराणसीच्या ठिकाणी जाता येतं तिथं प्रतिभात्मक स्वरूपात असणारं तिथं केलेलं आहे तिथं दर्शन केल्याच्या नंतर कैलासाला गेल्याचं पुण्य मिळत आहे आता असणारं ते महत्व कार्य या ठिकाणी महत्वाची या ठिकाणी